देव, देश आणि धर्मासाठी निस्वार्थमके देवे साधक मंडळी. सांगितलेलं दृष्टांत सांगणार आहे. एका नदी किनारे एक मोठं जंगल होतं. त्या जंगलात वेगळे वेगळे प्राणी राहायचे. एके दिवशी त्या जंगलाला खूप मोठी आग लागली. सगळे प्राणी त्यांचा जीव वाचवण्यासाठी पळू राहिले, पण एक मात्र ती चिमणी होती जी तिच्या चोचीच्या पाण्याने आग विझवायचा प्रयत्न करत होती. पळून जाणाऱ्यापैकी एक प्राणी आला आणि बोलला की तुझ्या एवढ्याशा चोचीच्या पाण्याने एवढी मोठी आग विझणार आहे का? चल तू पण माझ्यासोबत. मग चिमणी म्हणाली, प्रयत्न करणारी चिमणी म्हणून प्रयत्न करणं हे माझं काम आहे. प्रयत्न करणारी चिमणी माझी इतिहासाकडे नोंद होईल आणि तुमची पळून जाणाऱ्यामध्ये. मी या गोष्टीतून असं शिकले की कोणत्याही परिस्थितीत असले तरी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. हीच खरी भक्ती, हीच खरी सेवा. बाबा, आम्ही खूप लहान आहोत. खरा प्रयत्न कुठे करायचा हे शिकवले. झाडांबद्दल, गोमातेबद्दल, साधू संतांबद्दल हे प्रेम निर्माण केलं. झाडं लावणे, गोमातेची सेवा करणे, साधू संतांचे विचार ऐकणे हाच खरा प्रयत्न असतो. मी सुद्धा गोमय प्रोडक्ट्स वापरते, जसं की तेल, शॅम्पू, साबण, तूप, अर्क, अमृतधारा. तसंच आमच्या घरी धूप, गौरी, फिनाईल वापरतो आणि आम्ही दरवर्षी वाढदिवसाला